कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करताना त्यामध्ये महत्वाचं डॉक्युमेंट असतो सातबारा उतारा. पण बऱ्याच लोकांना अजून सातबारा उतारा वाचताच येत नाही किंवा तो समजतच नाही. तर सातबारा उतारा वाचणं फार सोपं आहे. हे बघा, सातबारा उतार्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दिलेला असतं तो म्हणजे गट नंबर. त्यानंतर बोगट वर्ग दिलेला असतो 1 किंवा 2. जर बोगट वर्ग 1 असेल तर ती स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जित मिळकत असते, आणि जर 2 असेल तर ती सरकारची मालमत्ता असते. त्यानंतर गावाचं नाव दिलेलं असतं आणि मग खाली मालकाचं नाव दिलेलं असतं, आणि राईट हँड साईडला इतर अधिकारांचा किंवा इतर हक्कांचा कॉलम असतो. तर कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करताना तुम्ही तो इतर अधिकारांचा कॉलम पाहायला कधीच विसरायचा नाही, कारण त्या इतर अधिकारांच्या कॉलममध्ये ज्या व्यक्तीचं नाव असतं त्या जमिनीवरती त्या व्यक्तीचा त्या मालका एवढाच अधिकार असतो. आणि जर त्या जमिनीवरती कुठलं कर्ज काढलेलं असेल तर त्या पतसंस्थेचा किंवा त्या बँकेचा चढवलेला बोजा त्या इतर अधिकारांच्या कॉलममध्ये आपल्याला दिसतो. आणि जर कुठली कोर्ट केस त्या जमिनीवर चालू असेल तर त्याची माहिती सुद्धा आपल्याला त्या इतर अधिकार